पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषद हद्दीतील रस्ते रुंदीकरणासाठी 20 डिसेंबर पासून नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेत अनेक दुकाने गाड झाली असून घरे जमीनदोस्त करण्यात आली असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। आमदार निकोले यांनी कारवाईला पूर्वसूचना नसल्याची टीका करत प्रभावित कुटुंबांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे। मागील 150 वर्षापासून असलेल्या घरांवर कारवाई झाल्याचा आरोप आहे। खाजण किनारी असलेल्या झाडांची तोड झाली आहे, यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडली असून नागरिकांनी अन्यायाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे। शासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर या प्रकरणाचे गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तालुका प्रतिनिधी कल्पेश दळवी, डहाणू। दिनांक 20 तारखेपासून जे डहाणूचे मुख्य अधिकारी आणि पालघर जिल्ह्यातील PWD अधिकारी आणि महसूल अधिकारी यांनी 20 तारखेपासून मोठ्या प्रमाणामध्ये दुकानाचे गाळे आणि नगरपालिकेतील जे रहिवासी आहेत त्यांची घरं तोडण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे। डहाणूमध्ये आलेले नवीन मुख्य अधिकारी गुडदे म्हणून आहेत। महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना मी त्या अधिवेशनमध्ये होतो। मी फोनवरून संपर्क केला या मुख्य अधिकाऱ्यांशी की आज हे जे तुम्ही सर्व घरं तोडायला लावलेली आहेत, गाळे तोडायला लावले आहेत, दुकानं तोडायला लावलेली आहेत, हे तुम्ही आता तुर्तास थांबवलं पाहिजे। मी मतदारसंघामध्ये आल्यानंतर, डहाणू मतदारसंघामध्ये आल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांची बैठक एकत्र घेऊया आणि सर्व लोकांना विश्वासात घेऊन आपण ह्या मधला मार्ग कुठेतरी काढला पाहिजे, अशा प्रकारचं माझं बोलणं झालं। तरीसुद्धा या शिवोंनी विधानसभा सदस्यांचा म्हणणं किंवा त्यांचा फोन किंवा त्यांचं जे बोलणं आहे फाट्यावर मारलं आणि जबरदस्ती त्यांनी सर्व घरं दुकानं सर्व तोडली। आत्ताच डहाणू चंद्रसागर येथे तिवरटीची झाडं, जी आपण मँगोची झाडं म्हणतो, ही झाडं जर तोडली तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो कायद्यानुसार, परंतु ती झाडांची कत्तलसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। आता महसूल अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना तिथे बोलवलं आहे, पंचनामा तिथे करतील। त्याचप्रमाणे हे सर्व आमचे आदिवासी बांधवीचे आहेत, हे गेले 100-150 वर्षापासून इथे राहतात। 7-12 त्यांचं नाव आहे, तरीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांच्या घरं तोडण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। डहाणू शहरामध्ये जी काही दुकानाचे गाळे तोडले, जी घरं तोडली, लाखो करोड नुकसान झालेलं आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।